मी शिल्पास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तुम्ही बघू शकता, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे, हे आहे 2 लिटर दूध। मी बनवत आहे बदाम शेक। त्यासाठी ठेवलेलं आहे इथे 2 लिटर दूध कढईमध्ये उकळायला। त्याच्यासोबतच टाकलेलं आहे अर्धी वाटी साखर आणि विलायची पावडर, इधर मिक्सरमध्ये फिरून याच्यामध्ये टाकलेली आहे। तर मी हे इथं बघू शकता कट करून बदाम पण घेतलेले आहे। तर तुम्ही हे बदाम कट करण्याऐवजी रात्री भिजून याची पेस्ट पण बनवून याच्यात टाकू शकता, पण मी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवत आहे। त्याला छान असं आपल्याला दूध हे अर्धा लिटरपर्यंत आटवायचं आहे। आपल्याला हे सारखं असं छान असं पळीच्या साहाय्याने आपल्याला हे असं दूध छान असं एकजीव आटवून असं हलवून आपल्याला याला छान आटवायचं आहे, जोपर्यंत आपलं दूध छान असं घट्ट होत नाही। तुम्ही बघू शकता आपलं दूध छान असं आटवत आहे। आता याला सोबत टाकायचं आपल्याला हे काजू आणि बदाम याचे कट केलेले। काजू मी 2-4 घेतले होते, बाकी सगळे बदाम आहेत। याला असं छान असं मिक्स करून याला मस्त आपल्याला दूध असं आटवत याला एकदम अर्धा लिटरपर्यंत आणायचं आहे। तुम्ही बघू शकता याला छान असं आपलं दूध आटत आहे। तुम्ही बघू शकता आपलं दूध किती छान असं आटलेलं आहे आणि सोबतच आपल्याला ही छान अशी साईडची मलाई पण याच्यात काढलेली आहे। आता आपल्याला याला फ्रीजरमध्ये एक 3-4 तास ठेवायचं आहे। फ्रीजमध्ये ठेवा, फ्रीजरमध्ये नका ठेवू। आणि याला छान असं थंड झाले सर्व करायचं आहे। तर तुम्ही याला 4 घंटे मी ठेवणार आहे, मग बघू आपलं दूध कसं झालं। बघू शकता आपलं दूध किती सुंदर असं थंड झालेलं आहे। आता आपण करू याची प्लेटिंग। तुम्ही बघू शकता इथे मी ग्लासामध्ये आपला बदाम शेक काढलेला आहे आणि खूपच सुंदर असा रबडी आपला बदाम शेक तयार झालेला आहे। सोबत टाकायचे थोडेसे काजू बदाम। तुम्ही बघू शकता। तर तुम्हाला माझा असा हा बदाम शेक कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, शेअर करा, सबस्क्राईबर करा, शिल्पास किचनला लाईक करा।